नमस्कार शेतकरी मित्रांनो. पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावर आज राज्यातील प्रमुख पीक विमा कंपन्यांच्या माध्यमातून वितरित केला जात आहे. मित्रांनो, लक्षात ठेवा, हा पीक विमा 2022 ते 2024 पर्यंतचा थकीत पीक विमा आहे. हा पीक विमा तुमच्या खात्यात डीबीटीद्वारे आजपासून वर्ग करण्यात येत आहे. मित्रांनो, चोलामंडलम एमएस जनरल इन्शुरन्स कंपनीच्या माध्यमातून छत्रपती संभाजीनगर, भंडारा, पालघर, रायगड या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विमा वितरित केला आहे. मित्रांनो, सोमपो जनरल इन्शुरन्स कंपनीच्या माध्यमातून जालना, गोंदिया, कोल्हापूर या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विमा वितरित केला आहे. मित्रांनो, रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीच्या माध्यमातून यवतमाळ, गडचिरोली, अमरावती या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विमा वितरित केला आहे. मित्रांनो, एचडीएफसी जनरल इन्शुरन्स कंपनीच्या माध्यमातून हिंगोली, धाराशिव, अकोला, धुळे, पुणे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विमा वितरित केला आहे. मित्रांनो, आयसीआयसीआय लोंबार्ड जनरल इन्शुरन्स कंपनीच्या माध्यमातून परभणी, वर्धा, नागपूर या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विमा वितरित केला आहे. मित्रांनो, युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीच्या माध्यमातून नांदेड, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विमा वितरित केला आहे. मित्रांनो, ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीच्या माध्यमातून अहिल्यानगर, नाशिक, चंद्रपूर, सोलापूर, जळगाव, सातारा या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विमा वितरित केला आहे. मित्रांनो, एसबीआय जनरल इन्शुरन्स कंपनीच्या माध्यमातून लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विमा वितरित केला आहे. मित्रांनो, भारतीय कृषी विमा कंपनीच्या माध्यमातून बीड, बुलढाणा, नंदुरबार, सांगली या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विमा वितरित केला आहे. शेतकऱ्यांसाठी दिवसभराची ही सर्वात मोठी बातमी होती. व्हिडिओ आवडत असेल तर आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करा. जय महाराष्ट्र.